ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया साकडे पडोने दी काही व्यथा आपुलिया माथा ओढवे मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम हे पांडुरंगा करू प्रथम हात करू चरण संताचे चरण संताचे तुझे चरण संताचे चक्रपादारे कथेचा विस्तार चक्रपादारे कथेचा विस्तार बाबा दिसे गुरुदास तुका बाबा दिसे गुरुदास तुका बाबा दिसे गुरुदास तुका जोनिया कर चरणी ठेविला माथा बरसाविला दिवस पंढरीनाथ हो बरसाविला दिवस पंढरीनाथ जोनिया कर चरणी ठेविला माथा ठेविला पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बडो जवम मारुत दुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वाताज मजवानरायुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नखराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी
तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला विठाला आता वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी म्हणून नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांती ब्रह्म नाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री शांती ब्रह्म नाथ बाबांचा आहे। या अभंगाद्वारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की संतांनी ब्रह्मांडाचा मालक ऋणी केलाय। आवाज द्या दादा, देव तुमचं चांगलं करीन। वाढवा वाढवा आवाज वाढवा। मी त्या दिवशी कीर्तनात बसलो, एकाही भजण्याला आवाज नव्हता। विठाला 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 संतांनी जगाचा मालक ऋणी केलाय। ऋण या शब्दाचा अर्थ कर्ज। तो संती केला ऋणी। नाथ बाबा सांगतात की संतांचं जगाच्या मालकाच्या डोक्यावर कर्ज आहे, विटेवरच्या मालकाकडे कर्ज आहे। आणि कर्ज असल्याच्या नंतर मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया। ते कर्ज फिटलं नाही अजून, आणि जोपर्यंत कर्ज फिटत नाही त्या कर्जाचा बोज आहे। म्हणून जगाचा मालक संतांच्या पुढे नाचायलाय। नाचणं या शब्दाचा अर्थ त्यांच्या सर्व उणीवता भरून काढायलाय, त्यांची कामं करायलाय। तिसऱ्या कडव्यात साकडे पडोने दी काही व्यथा। व्यथा या शब्दाचा अर्थ दुःख, आणि साकड या शब्दाचा अर्थ कोड। संकट वेगळं बरं, संकट आणि साकड याच्यातला फार मोठा फरक असतो। समोर आलेलं दिसतंय, निवारण करण्याची क्षमता असती किंवा नसती, याला साकड म्हणतात, संकट म्हणतात। आलेलंही कळत नाही आणि निवारण करत असताना तिसरंच होतं, याला कोड किंवा साकड म्हणतात। साकडे पडून दी काही व्यथा, कसल्याही प्रकारचं कोडं पडू देत नाही, कुठलंही दुःख होऊ देत नाही। आणि जर संतांकडे ते जात असेल तर आपुलिया माथा ओढवी, जगाचा मालक स्वतःच्या डोक्यावर घेतोय। शेवटच्या कडव्यात एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी। शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, खालचे 7 पाताळ, वरचे 7 दीप, 21 स्वर्ग, 14 भुवन, अख्ख्या ब्रह्मांडामध्ये संत मुकुटमणी येतं। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन। विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने अट्टहासाने चालत असलेला हा समाधी उत्सव माझे सद्गुरू, या परिसराचं आराध्य दैवत सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांचा हा समाधी सोहळा, आणि या समाधी सोहळ्यानिमित्त चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा, आणि त्या सोहळ्यात आजच्या दिवसाची कीर्तनाची आलेली सेवा माझ्याकडं। सगळी लोक सेवा म्हणतात म्हणून मी सुद्धा म्हणायलो, नाही तर खरं सेवा नाही। विठाला 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 गोड सुंदर वैभव। पंचक्रोशीतून आलेली तुम्ही सर्व श्रोता वर्ग
तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतोय. मृदंगाचार्य आदी गुणीजन मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. सर्व विश्वस्त मंडळ, अण्णा असतील, गुरुजी असतील, बाबा असतील, वकील साहेब असतील, आदी करून सर्व माने पाटील असतील, सर्व विश्वस्त मंडळ, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतोय. सद्गुरु समाधीधन सद्गुरु चिन्मयानंद स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरि भक्त थोर भुवंडळी, त्यांचा किती महिमा वर्णन करू. हे अपरांपरा भक्तीचं टोक असणार सद्गुरु चिन्मयानंद स्वामी, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. कायवानो आता न पुरे, कायवानो आता न पुरे, मस्तक जडले ठेवते, सद्गुरूंच्या समाधी धनाच्या चरणी नतमस्तक होतो. अभंगावर येतोय. माफी असू द्या, माझं वय बसण्याचं नाही, पण माफी मागतोय. मला उभं राहता येईना. माझा मुळीच पाय दुखत नाही, पण उभं राहिल्याच्या नंतर गुडघ्यात गॅप आलेला आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाकडे काही तत्व सिद्धांतिक माणसं गेले. हनुमंतराव निघत नाही तिथून, चिटकिलेले आहे. कहा कळा बाबा. आता काकड्या पस्तूर सोडायचं नाही. काही तत्व सिद्धांतिक माणसं, बसा गुरुजी, माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे गेले आणि महाराजांना
विचारलं एक जणाने, महाराज संतांनी ब्रह्मांडाचा मालक ऋणी केला असं तुम्ही म्हणता, भाकरीची पंचायत आहे संतांकडे, स्वतःच्या संसाराची व्यथा ज्यांच्या जीवनात आहे ती देवाकडे काय पैसे देऊ शकतात? त्याचं मेमरी कार्डच तितकं होतं ना विचारणाऱ्याचं, त्याला काय माहिती संत किती श्रीमंत होते म्हणून. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना त्यांनी प्रश्न केला, महाराज भौतिक श्रीमंतीचा जर विचार केला तर सर्व संतांमध्ये दिसणाऱ्या श्रीमंतीत तुम्हीच श्रीमंत होते रे. स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझी राजा, माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, सकल संता माझी राजा, लवकर उतार घ्यायचा रे पटकन. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. नाथ महाराज भौतिक श्रीमंतीत तुम्ही राजे होते. एखाद्या वेळेस तुम्ही देवाला पैसे दिले असतील, ऋणी केलं असेल. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे डोळे भरून आले. दादा माझ्याकडे जरी संपत्ती असेल पण देवाला देण्यापुरती नव्हती रे दादा, नव्हती माझ्याकडे. काय बोलता महाराज तुम्ही? संतांनी देवावर कर्ज केलंय, कर्ज आहे देवावर संतांचं, देव ऋणी आहे संतांच्या कर्जामध्ये असं तुम्ही म्हणता. मग कर्ज कुठलं? सगळेच कर्ज पैशाचे नसतेत. जगातल्या 23 तत्व सिद्धांतिकापैकी एक तत्व सिद्धांतिक एका कार्यक्रमाला चालला. कर्ज बघा, या विश्वाच्या पाठीवर माझ्या वाचनामध्ये 23 तत्व सिद्धांतिक आले. 10-5 श्लोक पाठ करून दुसऱ्याच्या नाकात काड्या घालणारे नाही. एकही शास्त्राचा पुरावा ज्याच्याकडे अनुत्तरित नसतो त्याला तत्व सिद्धांतिक म्हणतात. आचार्य, पंडित, शास्त्री, सिद्धांतिक असा एक तत्व सिद्धांतिक कार्यक्रमाला चालला. काळ जुना होता, त्या काळामध्ये घोड्यावरचा प्रवास होता. ही 4 चाकाची वाहनं नव्हती. घोड्यावर बसून त्या तत्वसिद्धांतिकाच्या पाठीमागे पुढे 4-2 घोडे, पाठीमागे 4-2 घोडे, लवाजमा फौज फाट्यामध्ये मोठ्या वैभवात त्या काळातला जुना तत्वसिद्धांतिक एका कार्यक्रमाला चालला. रस्ता जंगलाचा आहे, रुन सांगतोय, रुन 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 रुन. आणि या जंगलाच्या रस्त्यातून जात असताना तत्वसिद्धांतिक आणि सोबतची माणसं भरकटली, म्हणजे चुकामुक झाली. एकटा तत्वसिद्धांतिक एकटाच घोडं दामटायलाय. माग पाहिलं कोणीच नाही आणि पुढच्या घोड्याच्या टापाची धुळवी दिसणं, एकटाच. रस्ता चुकला. भयानक अशा जंगलात घोडं गेलं की त्या जंगलामध्ये त्या तत्वसिद्धांतिकाला तहान लागली. तो संती केला ऋणिया, ऋण कसं असतं पहा. पैसे दिले म्हणजे कर्ज होते असं डोक्यातलं काढून टाका. काही काही कर्तव्याचे पण ऋण आहेत. ज्यानं मला अपघातात उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं ते पण ऋण आहे. देवळाचे नाना ऋण आहे, ऋण ऋण. त्याला सुद्धा ऋण म्हणावं लागेल. जी माणसं भेटायला आली त्यांचं सुद्धा कर्तव्याचं माझ्या डोक्यावर ऋण आहे. तो तत्वसिद्धांतिक माणूस एका झाडाखाली बसला. तहान लागली होती. तहान लागल्याच्या नंतर आजूबाजूला पाणी दिसत नाही. घोड्याची ऊर फुटली आणि घोड्यानं प्राण सोडला. इतकं घोडं दामतील तर ऊर फुटली घोड्याची,
प्राण सोडला घोड्यानं. त्या तत्वसिद्धांतिकांनी स्वतःचे प्राण वाचण्यासाठी झाडाचा पाला चावू लागला. वाल्मिक बुवा पाला चावू लागला. ते पानं चावत असताना त्या पाण्यातला जेवढा रस भेटतोय त्या रसावर तृप्तता प्राप्त होत होती. पण शरीरातलं घामावाटे पाणी सर्व निघून गेल्यामुळे व्याकुळ झालेला साधू, व्याकुळ झालेला महात्मा, व्याकुळ झालेला तत्वसिद्धांतिक बेचैन आहे. तासाभरात मरणार, एका तासाभरात मरणार तो, एखाद्या तासात. तेवढ्या अवकाशात 70-75 हाताचं पागुटा असलेला एक व्यक्ती, धिप्पाडची धिप्पाड, 5-7 फूट उंचीचा व्यक्ती, मोठ्याची मोठं पागुट आहे, 70-75 हाताचं पागुट. ताड 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 त्या जंगलातून चालू लागला. त्याच्या पायाखाली चांगल्या चांगल्या काट्या, आपले काटक्या फाटक्या वाळलेल्या कट 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 वाजत होत्या, अशी ताकद होती. झाडाच्या बुंथ्याला टेकून देऊन बसलेल्या तत्वसिद्धांतिकांनी बघितलं, अरे पाण्याचा आश्रय सांगेल आपल्याला. आवाज दिला, कोण? त्या व्यक्तीनं झाडाच्या बुंथ्याकडे बघितलं. खूप ठिकाणी गंध लावलेला व्यक्ती आहे, गळ्यामध्ये माळा येता, घामाघूम झालेला व्यक्ती आहे. डोक्यावरचा फेटा बगलात घेतला आणि त्या झाडाखाली त्या समोरच्या तत्वसिद्धांतिकाच्या चरणी नाक घासलं. कोणीतरी साधू दिसतंय. पंडितजी, आपण जी का बसला तिथं? दादा घोडं मेलं रे माझं, घोडं मेले. एक काम करा महाराज, तुम्हाला जिथं जायचंय तिथं मी पाठीवरनं घेऊन जातो. तत्वसिद्धांतिकानं सांगितलं, तशी तुझी ताकद भरपूर आहे, पण दुःख एका गोष्टीचं आहे, आता प्राण जातोय, पाणी प्यायचे रे. आवाज आवाज, पाणी प्यायचे, पाणी पाणी. त्या समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, हाकेच्या अंतरावर एक विहीर आहे, हाकेच्या अंतरावर एक विहीर आहे, मी तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जातो. चालता येत नसल्यामुळे त्या तत्वसिद्धांतिकाला या धिप्पाड व्यक्तीनं पाठीवर घेतलं आणि विहिरीच्या जवळ नेलं. पण नशिबाची कहाणी खोटी होती, पाणी काढण्यासाठी लवट नव्हता. तुझं घर कुठे? 1 तासभर जायला लागल माझ्या पायानं आणि तासभर वापस यायला लागेल. तत्वसिद्धांतिकानं सांगितलं, 10-20 मिनिटं वाचण्याची शक्यता आहे. जीभ बाहेर येत होती. एक काम कर, मी गेल्याच्या नंतर याच वनातली लाकडं जमा कर आणि मला पेटून दे. कोल्ह्या कुत्र्याने माझं शरीर खाण्यापेक्षा अग्नीमध्ये माझं शरीर समर्पित कर. तुझे उपकार माझ्या डोक्यावर राहतील. पण तो माणूस हुशार होता. त्यानं सांगितलं, महाराज तुम्ही फक्त पाण्या वाचून मरतात ना, मी तुम्हाला पाणी देतो, पण तुम्हाला पटतं का नाही ते सांगा. कसं देशील पाणी? माझ्याकडं 75 हाताचं पागुट आहे आणि विहिरीत पाणी 50 हात खोल आहे, म्हणजे 75 फूट ना. आणि माझ्याकडे 75 हाताचं पागुट आहे आणि विहिरीचं पाणी फक्त 50 हातच खोल आहे, 25 हात पागुट शिल्लक आहे. अरे पण पागुट तुझ्याकडे शिल्लक आहे, पण पागुट्याला बांधण्यासाठी पात्र कुठे तुझ्याकडं? महाराज ऐका ना पुढे, मी त्याच्यामुळेच म्हणतोय तुम्हाला सहन होतंय का? तर माझा पटका मी ह्या पाण्यात सोडतो, तो पटका विहिरीतलं पाणी शोषण करील आणि मग मी तुमच्या तोंडात पिळीन. तत्वसिद्धांतिक म्हणले, तुझी जात कोणती? मी शूद्र आहे. ठीक आहे म्हणले, वा वा. तुझा धंदा काय? मी लाहोर चित्र मारून खातो. धंदा जे माझा, तो मी शिकारी आहे. मी लाहोर चित्र, ससे, कोल्हे, डुकर काय असेल, मी शिकारी आहे, मी जंगली आहे. ठीक आहे. तू आंघोळ कधी केली? मागच्या वर्षीच्या पावसात. बर. फेटा कधी धुतला होता? फाटल्यावर टाकून द्यायचा, धुवाचा संबंध नाही.
अरे बाप रे, शिकारी माणूस, शूद्र माणूस, घामानं लथपथलेला फेटा, देवकर्म नाही, शास्त्रकर्म नाही, विधिनिषेध माणूस, आणि त्याचा पटका पाण्यात बुडून मी प्यायचे. पण पुन्हा विचार आला, याच्यासाठी प्रायचित्त भरपूर असतील, पण वाचल्या टाक पटका पाण्यात. मरणाची भीती असल्यावर काही बी करावं लागतं, त्याला विलाज नाही, विलाज नाही, विलाज नाही त्याला. हो, सुखांती जातीचा शहाणपणा. दुःख बोकंडीवर पडल्यावर काय करता? घन बाळू महाराज वजनात राहिला, पण अडचण आली न बापू, काही नाही ना आता, मंडळीला हात लावायचा नाही, शेजारीन स्वयंपाक करीन, शिजव खिचडी. याला केळण, वनवासाला सीताफळ. वेळ असते ना, काय करता? टाकलं पाणी. वाचला तत्व सिद्धांतिक. आणि या माणसानं त्या कार्यक्रमापर्यंत नेऊन घातलं, पण जवळ गेल्याच्या नंतर हा माणूस तत्व सिद्धांतिकाला म्हणला, दादा मला तिथं माणसांनी बघितल्याच्या नंतर तुम्हाला कार्यक्रम करू द्यायचे नाही. का? ते म्हणते महाराज अशा नालायक माणसाच्या पाठीवर बसून आलाच कस काय, याला नाही कीर्तन करू द्यायचं. तू इतका वाईट आहेस लोकांच्या दृष्टीनं. अलीकडच्या कडेला सोड, जा आता चलत. कार्यक्रम आटपला. लाखो लोक महाराजासाठी वाट बघत होते. सुंदर कार्यक्रम झाला. आणि त्या काळात महाराजांचा सन्मान करण्यासाठी फेटा, वस्त्र आदी करून काय असतील ते सन्मानाचं साहित्य आणलं. महाराज तुमचा सन्मान करायचा. महाराजांनी सांगितलं, तुम्हाला जर माझ्यावर श्रद्धा असेल तर एकच काम करा, या जंगलात एक मोठ्या फेट्यावाला माणूस होता, त्याचा सन्मान करायचा. ते लावरं चित्र खाणारे असू द्या रे, माझ्या वक्तव्याने तुम्हाला समाधान वाटतंय, तुम्ही मला चांगलं मानता, तुमच्या अंतकरणात माझ्याविषयी गोडशी जागा आहे हे माझ्या लक्षात येते, पण तुम्ही मला मानताना मी वाचलो असेल तर त्याची कृपा आहे. तो जर मला भेटला नसताना मी वाचलो नसतो. लोक म्हणले या बेट्यानं केलंच काय असं? अरे पाण्या वाचून मरत होतो, त्यानं पाणी पाजलंय. चला, किती मोठं ऋण होतं. पैसे दिले का त्या माणसानं त्या महाराजाला? नाही, पण प्राणदान दिलंय. हे ऋण आहे, ऋण. आणि ऋण माणसाकडे असलं की त्या ऋणाच्या लाजकाज माणूस नाचत असतो. एक जणांनी पोरीच्या लग्नाला पैसे उसने घेतले. कापसाव देतो म्हणल्यावर दिले नाही. पैसे मागण्यासाठी देणारा आला आणि विचारलं, दादा आमचे पैसे. चला घरी नेलं. आंब्याचे दिवस होते. एकांतात पाठीमागं जाऊन बायकोला विचारलं, लक्ष्मी पैसे आहेत का? शेजारनीकून पैसे उसने घेतले, 2 किलो आंबे आणले. बायकोला सांगितलं, पाहुण्याला रसपोळी कर. पाहुणा वाट लावला. काय सांगायचं ते सांगितलं असेल. बायकोनं विचारलं, 15-20 दिवस निघून गेले तर आपण एक कैरी सुद्धा घरी आणली नाही. लेकरानं आंबे मागितले की तुम्ही मारता. पाहुण्याला 2 किलो रसाचे आंबे का आणले? पोरा हे देखता विचारू नकोस ग, तुला नंतर सांगतो. पोरं खेळायला गेल्याच्या नंतर बायकोनं पुन्हा प्रश्न केला, मुलांना एक आंब्याची कैरी सुद्धा आणली नाही, या पाहुण्याला 2 किलो रसाचे आंबे आणले, असं काय केलं पाहुण्यानं? अगं आपल्या एकुलत्या एक पोरीचं लग्न त्यानं पैसे दिल्यामुळं झालं ग, आणि त्याचे पैसे अजून फिटले नाही, म्हणून किमान घरी आल्याच्या नंतर रसपोळी तरी करावा ही भावना झाली, म्हणून नाचे. ते ऋण होतं डोक्यावर. मग व्यवहारातली अवस्था. असं संतांचं ऋण जगाच्या मालकाच्या डोक्यावर आहे, म्हणून नाचे.